रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचार या सह्याद्रीला माझा शोभा कसा होता. रामायणात जाणता राजा तो, रामायणात राम जसा होता. संस्कारातून जपला ज्याने जिजाऊंचा वसा होता. संस्कारातून जपला ज्याने जिजाऊंचा वसा होता. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका वादळाला जन्म देणाऱ्या वाघिणीबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे. जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून माथी धरावी अशा त्या राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती. आजचाच तो 12 जानेवारी 1598चा दिवस, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधवांच्या घरात जिजाऊंचा जन्म झाला. पुढे विदर्भातल्या जाधवांची लेक मराठवाड्यातील भोसल्यांच्या सून झाल्या आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाल्या. मित्रांनो, निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. या बादशाच्या दरबारी चाकरी करण्यात धन्यता मानित होते. अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. अशा या कठीण काळात माँसाहेबांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे स्वप्न पाहिले. मित्रांनो, माँसाहेब जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संत वाणी आणि वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, ज्यांनी फक्त शिवराय घडविले नाही तर छत्रपती संभाजी महाराज नावाचा वाघाचा छावा सुद्धा घडविला. अशी ती आदिशक्तीचे रूप असलेली ही अवघ्या स्वराज्याची माता महाराजांच्या विलीन झाली. मित्रांनो, आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असे मला वाटते. म्हणून शेवटी एवढेच म्हणेन, घडविण्या अजय तो महाराष्ट्राचा विधाता, घडविण्या अजय तो महाराष्ट्राचा विधाता. पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता, पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.